भाई, आम्ही निघणार 6:30 होतो. असा फोन केला. कशी चार्जिंग करतात ही चार्जिंग. थांबा जरा, आमचा स्ट्रगल चाललाय. खोलतो. कोणतरी येडा आहे, हे येडाला कसं टच केला ना हात असा तो झालाय ना. पक्का घ्या, मला 500 करून दे. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आम्ही चाललोय पुण्याला. त्याच्या मागे एक रिझन आहे. हॅलो, कुठे आहे तो मंगेश? कुठे आता तू? मी आता परत घरी पॉवर बँक घ्यायला आलो. महाराष्ट्र इथे कॉर्नर वरती. तर आता आम्ही लागलोय एक्सप्रेस हायवेला. लागून लय टाइम झाला ना? किती टाइम झाला? हाफ एन आवर झाला. आता परत तोच सीन आमचा स्ट्रगल वाला पार्ट 2. स्ट्रगल पार्ट 2 पण या टायमिंगला लोणावळा नाही, या टायमिंगला पुणे. तर बघा 139 किलोमीटर दाखवतोय. पण हिचा जरा वेगळा स्ट्रगल आहे. जर ती पॉवर सेव्हिंगला आली, किती 60च्या खाली आली ना? 60 नाही, 30च्या खाली आली की मग रिक्षा सारखी चालते डायरेक्ट. पण यावेळी आम्ही सोय करायचा विचार केलाय की आम्ही आमच्या चुकीमधून शिकलोय. हा, तर आता आम्ही विचार करतो फूड कोर्टला थांबू आणि तिथे आम्ही चार्ज करून घेऊ. बाकी हा माणूस लेट झालाय, त्यामुळे लेट झालाय. मग कोण लेट झाला? भाई, आम्ही निघणार 6:30 होतो. अरे पण 6:30 तो पॅडी तिकडे 4:30 निघाला. तसा काय आम्ही 6:30 निघणार होतो. करतोय भाई पॅडीनी. भाई 5 बर्गर विकले लागतोय. 5 बर्गर विकले का खाल्ले? खाऊ खाता विकले. याच्यामुळे आम्ही 6:30 निघणार होतो गोवारीचा. मी तर गोवारीला 6लाच तू फोन केला की भाई निघायचं, पण तो होता गावडे येतोय. तर असा लफडा झाला, त्यामुळे 7:30-8 वाजले. ओमकारचा अजून पण कॉल आहे मला. ओमकारचा काय अरे, पण गावडे आम्ही निघालो होतो. गावडे आमचा विषय 6चा होता राजा, पण तुझा जॉब होता म्हणून मी कितीचा कॉल आहे आमचा? याला किती फोन केला? 6 फोन केले असेल. दाखवतो. थांब आता कट झालं नाही गेला. दाखवतो याची वरातच आणि आम्ही स्क्रीनशॉट टाकतो साईडला. साईडला म्हणजे कसं प्रूफ पण पाहिजे ना की आम्ही खोटं बोलतो. 6 फोन केले. आपण त्याच्यावर दाखवतो ना गोवारीला किती वाजता कॉल केलेला. गोवारीला बघा आम्ही निघालो. आम्ही 7:15 मी गोवारीला कॉल केलेला. 7:15 गावडे पोचलोय आता. चार्जिंग स्टेशन. चार्जिंग हे कसं ओपन होतं? तुम्हाला दाखवतो आज कशी चार्जिंग करतात. ही चार्जिंगची ए खोल बे. थांबा जरा, आमचा स्ट्रगल चाललाय. खोलतो. हे बघा आता कसा खुलेल बघा. राच डायरेक्ट. तो इसको ऐसा निकालने का, इसको भी ऐसा निकालने का, और अभी ये ना ये इसको ऐसा निकालने का, इसको ऐसा डालने का. अभी इधर वेलकम. अरे येतोय की नाही आज? येईल. थांबा. हा कॅच का नाही करत आहे? हँडल केला जरा आपण. थांबा जरा, आम्हाला समजू द्या. सवय ना ब्लॉगिंगची. हा, सवय करून घ्या. सवय नाही सध्या ब्लॉगिंगची आम्हाला. मिसिंग लिंक जर तुम्ही बघितलं नसेल तर बघा. तर बघितलं असेल तरी परत बघा. आणि आता आम्ही थेट निघालोय पुण्याला. तो असं फिरू शकतो, असं फिरू शकतो. ओके, इन्स्ट्रक्शन्स भेटतात मला ब्लॉगिंग कशी करायची. आता लवकरच सुरू करायला लागणार आहे. येस. आता पुढे आम्हाला अजून 24 तारखेला निघायचं, रात्रीचा विषय. येस. तर मग त्या दिवशी पण 2 दिवस ब्लॉगिंग येईल कंटिन्यू. पण ती अनलिस्टेड मध्ये जाईल. अनलिस्टेड मोस्टली. तिथे पण आम्ही 3 भूता आणि तिसरा आणि अजून 3 भूता असतील. आम्ही 3 चाललोय अकोल्याला. हितेशच्या लग्नाला. गरम व्हायला. आज थंडी लग्न. आम्ही मस्त सर्वांनी सूट्स ब्लेझर शिवून घेतलेत. सफेद. माझा निळा आहे. ओमकारचा निळा आहे. माझा आणि प्रतीकचा सफेद आहे. आम्ही थीम डिसाइड केली आहे. 3 जण सफेद, 3 जण निळे. तर मग सफेद निळा असं आम्ही बरोबर एक सफेद विघ्नेश आहे. एक सफेद विघ्नेश आहे. आणि माझ्या बरोबर आणि 3 तिळे, पॅडी आणि एक मानस आहे. आता असा विषय की आम्ही चार्जिंग केली नाहीये. कारण चार्जिंगला आम्हाला अजून उशीर झाला असता. मग आम्हाला जे 8, 8:30, 9चा पोहोचायचा आमचा प्लॅन आहे,
तिथे आम्ही पोचलो असतो डायरेक्ट 11ला. मग डायरेक्ट स्टोर बंद करायला पोचायला लागलं असतं. तर आता आम्ही विचार करतोय आम्ही पोचणार पहिले पुण्याला, तिथे रेस्टॉरंटमध्ये जाणार झगड्याच्या. त्याच्यानंतर मग आम्ही त्याला हेल्प करणार. मग आम्ही विचार करतो त्याच्या मधल्याच ड्युरेशनमध्ये जाऊन चार्जिंगला लावणार आणि परत येणार. अशी पुढे चार्जिंगची आमची स्ट्रॅटेजी आहे. आता ती किती चालते किती नाही ते बोलता येत नाही आणि सांगू शकत नाही, कारण आता इथे 100ची रेंज दाखवते, 100ची रेंज दिसते आणि 100ची स्पीड सुद्धा आहे. तर गाडी किती चालते ह्याचा आम्हाला 80ची स्पीड लिमिट आहे आणि 80ची स्पीड लिमिट आहे. तर तुम्ही हे कृपया तिथे कुठे कॅमेरा आहे? अरे इथे साईडला खूप कॅमेरा अरे ते वॉच कॅमेरा आहे, कॅमेरा Speed बंद camera आहेत नाही. सध्या, स्पीड कॅमेरा बंद आहेत. आवडत तुला समजत नाही पण आमचं बोलायचं हेतू आम्ही तुम्हाला शिकवतोय 100चे लिमिट असेल, आम्ही 100च्या पुढे, तुम्ही हे करू नका. हे आमच्या ट्रेंड आहेत. आणि जरी आम्ही ट्रेंड हे आम्ही फक्त शिकवण्यासाठी करतोय, ह्याच्या पुढे खाली आलो ना? काहीच नाही. बघा, खाली आलो, 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 आलो. फक्त तुम्हाला समजवण्यासाठी. हा. काय आहे, अपघात झालं तर तुमच्या जीवाला धोका आहे, मग तुम्ही आमचे व्लॉग कसे बघणार? हा विषय झालाच पाहिजे ना. लाईक करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब नक्की करा. हा, केलं असेल तर परत नाही करू. परत नाही करू आणि परत झाला तर परत एकदा करा. आणि हाईपचा ऑप्शन येतो तो दाबा, त्याच्याने आमचे व्हिडिओ दुसऱ्यांना रेकमेंड होतात. आम्हाला लाईक करा, जाऊ दे. हाईप काय लाईक करा, चला. फक्त लाईक करा. हाईप आम्ही माणसाला छातडा दाखवू का? दिसते का? दिसते. चालू आहे का? काय झालं ना, लोकल ट्रेनवाला पनवेलला जायचं होता, चुकून पुण्याला आलाय. रस्ता भटकला. ट्रेनवाला रस्ता भटकलाय. हा, एक्सप्रेस हायवेला आहे. एक्सप्रेस घे ना पुढे, लागलाय तो. एक्सप्रेस पुढे ट्रेनला घेऊ. लागलाय. ठीक आहे, गाडी आता हा इथेची गाडी बघा, ही बघा. हा इथेच आहे, चले सोनेट. इथेची गाडी बघते. आता आम्ही पुण्यात एंटर केलंय. लाईट झाला, अच्छा फ्लॅश मारायला लागेल ना, तेवढं गोरं नाही. मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय पुण्यामध्ये. 12 किलोमीटर आहे. इथून 12 किलोमीटर आहे झगडेचं शॉप आणि परत सेम गती. किती आम्ही हुशारपणा केला. 13% चार्जिंग, 13%ची चार्जिंग राहिली आहे आणि 42 किलोमीटर दाखवत आहे. पण अजून दुकान दाखवते 13 किलोमीटर. चले 12 किलोमीटर. 12 किलोमीटर. वाशीवाला पण असा वागायला लागला. असं आणि असा प्रॉब्लेम आहे की गाडी आमची स्पीड जास्त देत नाहीये. 7च्या वरती नाही जात. 60च्या वरती आम्हाला जाऊ पण आम्ही शकत नाही, कारण आम्ही पोहोचणार नाही. आता आम्ही इकॉनॉमी ड्रायव्हर. 60च्या वर जाऊ. अरे पण मगाचपासून आमचा प्रॉब्लेम काय झाला माहितीये, आम्ही जेव्हा मी एक्सिलेटर सोडतोय ती गाडी ब्रेक मारते, एक्सिलेटर सोडतोय ब्रेक मारते. मग आता नंतर आम्हाला समजला की हा ते सिस्टम आपण काढू शकतो. तर मग आता जरा रेंज मध्ये आली ना. आम्ही L3 वर चालवत होता, आम्ही L1 वर चालवत होता. नाही, L3 तो ऑफ होता. नाही चालू होता तो, पण तो L3 वरती होता. मग आता आम्ही L1 वरती चालवतो, तर तो ब्रेक नाही मारत. हा, मग त्याने जरा चार्जिंग 40 वरती हाय दिसते, म्हणजे रेंज 41 दाखवते अजून. आणि आता किती गाडी 11 किलोमीटर आहे. 11 किलोमीटर आहे. तर लेट्स होप आम्ही तिथपर्यंत पोहोचू, गाडी बंद पडणार नाही. लेट्स होप आम्ही कमीत कमी हिंजेवाडीत तरी पोहोचू. आम्ही हिंजेवाडी तरी पोहोचू असं आमच्या गावड्याचं म्हणणं आहे. आरामात पोहोचू. आणि जर नाही पोहोचलो आणि गावड्याचं हे सुद्धा म्हणणं आहे की आम्ही आरामात पोहोचू. हा, फेज 1 ला पोहोचू शकतो आपण. पुढे काय होईल ते पुढे दाखवतो. पुढे आमची गत बघायला आम्ही तुम्हाला थोड्या वेळातच परत कनेक्ट करतो. आता आम्हाला पोचायला गावडे किती वेळ राहिलाय? 4.5 किलोमीटर. 4.5 किलोमीटर. आणि आमच्यासोबत परत तीच परिस्थिती झालेली आहे. हे बघा, रिचार्ज, डायरेक्ट रिचार्जवर ते सांगते रिचार्ज करा, 10% वरती आहे. आणि आता त्याची स्पीड परफॉर्मन्स वरती दाबतोय, फुल दाबून इम्पॅक्ट झालाय. पण ती गाडी 30 किलोमीटरच्या 30 का 35 काहीतरी किलोमीटरच्या वरती जाणार नाही. आणि इथून अजून 4 किलोमीटर आहे. माझ्या मते आम्ही पोहोचून जाऊ. 38, 39, 30, 40च्या वरती गेली 42 जाते. फुल एक्सिलेटर दाबून ठेवलाय. 44, 45, 45, 46, 47. स्पीड आहे. अजून आम्ही पोहोचून जाऊ एवढ्यात. आणि आता आम्हाला चार्जिंगला 49 लास्ट. आणि मग आम्हाला पॅडी घ्यायला येईल आणि मगच आम्ही जाऊ शकतो झगड्याच्या लेफ्ट घ्यायचा. रेस्टॉरंट मध्ये. हु इज दिस? आता हा विषय झालेला आहे. हा कोणतरी येडा आहे. हे येडाला इनव्हॅलिड QR कोड. हे काय विषय? हे गो कार्ड कुछ दबाऊ क्या? अबे गो कार नहीं, स्टार्ट करो उसमें, स्कैन सरळ करो, कर अमाउंट दो, आगे चालू कर दो. नाही बना गाडी से. बघ, मी जसा टच केला ना हात हा, त्याचा, ठीक तो आहे. जो झालाय ना
समजलं का? तू पनवतीयस है ना? हा. अभी इसमें दिखा रहे 500-600 करू ना पुरा. अबे पक्का क्या नाही तर 500 करून ठेव, पुढे नंतर करू. हे बघा गाईस, आता आम्ही पोचलोय झगड्याच्या इथे. तर इथे मी आणि गोवारी जातोय. गावडे आपला बलिदान देतोय आमच्यासाठी. साईडला का लावायची? पागल आहे का? जा पहिले जाऊन चार्जिंग कर. सांगू आम्ही गावडे चाललाय चार्जिंग. गावडे चार्जिंगला चाललाय. आणि आम्ही इकडे झगड्याला हेल्प करायला आलोय. हे बघा, गावडे सी यू इन 1 hour. हे चार्जिंग झाली तर ये परत. हे काय लटकताय? खोलते. अरे खोल. बंद करायचं म्हणजे बंद करून टाकायचं. अरे हा इथून सुरुवात आहे, इथून सुरुवात आहे. काहीच. तर आता आम्ही पोहोचलोय झगड्याच्या इथे रशीटला. आता हा झगडे बोलतोय खूप रश आहे, खूप रश आहे. तर बघू रशीटला किती रश आहे. हे बघा, हे आलंय रशीट. आई शपथ. बघा हा कोण आहे? ऑर्डर प्लीज, ऑर्डर. बघा पकड, मी घालतो. गाईज हे बघा, आम्ही आलोय. कसं आहे ॲडिशन? बघा फुल सगळे गर्दी आहे. आणि गाईज आर रेडी वर्क. आता ह्याच्यामध्ये पण मी मॅनेजर होतो. मॅनेजर वाले काम द्या. ठीक आहे, चला आता काम करू, नंतर भेटू. आता आमचा माल सगळा संपलाय. आता आम्ही परत माल मागवतोय. दाखवायची गरज काय? आम्ही काय खोटं इथे बसलोय. हे बघा, आता आम्ही परत किचन आमचा अख्खा क्लीन केलेला आहे. डन. हे बघा ह्याचं काय चाललंय बघा. हे बघा, आता आम्ही पूर्ण सगळं क्लीन केलं एवढं. डन. इथे फ्राईडवाले पण आहेत. हे फ्राईड सगळे आहेत. हे फ्राईड सेक्शन माझं आहे राईट नाव. मी फ्राईड सेक्शन, हे स्मॅट सेक्शन हे हँडल करतोय. बर्गर बनवायला 2 माणसं बसलात. आणि हे डायनिंग आणि विथ दिस बन आणि हे खाना सेक्शन. नुसता करायचं. 4 विंग्स बनवले की एक हा खातो. इथे बन काय करतोस तू? क्लिनिंग नीट साफ कर. नाही आता आपल्याला सेल वाढवायचे. सेल फ्राईड बर्गर बनतो ना एक, तो ग्लोव चेंज करायचे असतं. ओके, गॉट इट. बघा 1 बर्गर ऑल्सो डन. हे डबल स्मॅश आहे. उचल. तर आता वाजल्यात 1:30 आणि अजून आम्ही इथेच आहे. बघा आम्ही अजून इथेच आहे. आणि त्यानंतर आम्ही
तर आम्ही तर मला कॉपी रेट इकडे बाहेर कॉपी रेट. तुझा कसा एक्सपिरियन्स होता बऱ्याच दिवसानंतर लंडनवरून परत आल्यानंतर बऱ्याच दिवसानंतर आता तू किचनमध्ये काम केलं कसं वाटलं? मजा आली, आठवण आली. म्हणून तर अजून मी आणि गोवारी खूप चार्ज आहेत की भाई ऑर्डर पडावे. मला बोलतोय ह्याचा पूर्ण माल संपला होता, त्याला जबरदस्ती आम्ही ऑर्डर करायला लावली आणि परत आम्ही सगळं बनवलंय आणि आम्ही परत आता चालू केलं बॅक टू बिझनेस. बिझनेस. आणि आता वाजलेत 1:30, अजून 2-3 तास रात्रीचे 1:30 वाजलेत. अजून आहे ना 1 तास 1.5 तास अजून शो सुटणार आहे. इकडे बघा इकडे रात्रीचे शो सुटतात इथे आणि जेव्हा जेव्हा सुटतात तेव्हा इकडून सगळे बाहेर येतात, इकडून आणि इथून, आणि एकदम मॉप येतो आणि कस्टमर्स नुसते खात राहतात. इथे पण आहेत, वर पण बसलेत कस्टमर रात्रीच्या 1:30 वाजता आणि सगळे हॅपी कस्टमर आहेत, सगळे रिपीटिंग कस्टमर आहेत. मला खरं सांगू स्मॅश बर्गर पण भारी आहे, जो चिकनवाला आहे. मला फ्राईडवाला खूप जास्त नॅशविल आणि जर मी हे पिलं ना काय म्हणतो आपलं मिल्कशेक. मिल्कशेक पिली, मला लंडनची डायरेक्ट आठवण आली. फाय गायची का टाकले मी ते पण खूप पिले. कॅरेमलवाला पिला, स्ट्रॉबेरीवाला पिला आणि आता अजून आम्ही पिऊ. आता पुढे ग्लिम्स दाखवत राहतो तुम्हाला, ग्लिम्स दाखवत राहतो तो पण किचनचं. आणि नंतर ब्लॉग पुढे आहे डायरेक्ट. आता थोड्या दिवसात इथेच लग्नाला डायरेक्ट आम्ही निघणार आहे अकोल्याला. सगळं नसणार आहे बट आम्ही असणार. फ्रायडे नाईट आय कांट क्लोज माय शॉप. नो वरीज, आम्ही तर जाणार आहे ना. नाही रिसेप्शनला येणार, इथे रिसेप्शनला येणार, लक्षात ठेव. रिसेप्शनला येणार आहे मी. चलो बाय.